हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माई चैनल। हम हो चुके हैं रेडी। अब हम जा रहे हैं महाबलेश्वर। तो देखते हैं अब क्या होता है आगे आगे। स्टे ट्यून एंड वॉच माई व्लॉग। मेरी कैब नीचे आ गई है, हम 15 मिनट से लेट हुए हैं। तो देखते हैं अब क्या होता है। गाइस, दिस इज़ आवर आउटफिट। आई थिंक इट इज़ नॉट विजिबल टू यू। और ये मैंने जैकेट पहना है जो कि आज बहुत ठंडी है इसलिए। और ये मेरे रूम की पेंटिंग आप देख सकते हो, ये किया है रुखसार ने। आपको जो ये पेंटिंग दिख रही है ये मेरे रूममेट ने किया हुआ है, जो कि बहुत मस्त आर्टिस्ट है। ये क्लिप आपको डायरेक्ट दिख रही होगी क्योंकि हम ऑलरेडी कैब में बैठने के लिए लेट थे, तो इसलिए हम डायरेक्ट कैब में बैठ गए और फिर उसके बाद फुटेज लेना भूल गए। एंड दिस इज़ द व्यू विच इज़ इन रूट टू महाबलेश्वर। आप जैसे महाबलेश्वर में एंटर करोगे पंचगनी से, ये पूरा मौसम बदल जाएगा। जैसे कि पूरा हर जगह बारिश बारिश दिखेगी आपको, और पूरा फॉग आगे जाके आपको दिखेगा कि फॉग एंड वो सब व्यू, और हर जगह मौसम बहुत प्रीटी है। और हमारा ये सबसे पहला पॉइंट है वो जो है पारसी पॉइंट। ये आता है पंचगनी के एंड, मतलब जैसे पंचगनी ख़त्म होता है स्टार्टिंग ऑफ महाबलेश्वर, सबसे पहला पॉइंट पारसी पॉइंट है। हम प्रेफर करते कि हम वीकडे पे जाए, तो हम मंडे को गए थे, तो इसलिए बिल्कुल भी भीड़ नहीं था। हर जगह मतलब बहुत कम भीड़ था। शॉप्स वगैरह ऑलमोस्ट क्लोज थे, बट पॉइंट्स वेर ऑल ओपन। आप हर कोई पॉइंट देख सकते हो। मेरे आजू बाजू का व्यू तो आप देख ही रहे हो मेरे कैमरा के थ्रू कि कैसा दिख रहा है, बट इट्स लाइक कि आप रेनी सीजन में जाओगे तो फॉग ही मिलेगा। ये पूरा है पारसी पॉइंट जो कि आपको दिख रहा है, और बहुत मस्त हवा चल रही है। सेकेंड पॉइंट है मैप्रो गार्डन। हम यहाँ एंटर करते टाइम ही बहुत ज़ोर से बारिश हो गई थी। हमने डिसाइड किया था पहले कैफ़े में जाके फिर एक्सप्लोर करते हैं, बट हम सबसे पहले फिर मैप्रो गार्डन गए जहाँ पे हमने शॉपिंग की। आप देख ही रहे हो कैमरा हमारा डाइवर्ट हो गया है पूरा। लेफ़्ट साइड जाने वाले थे तो राइट साइड आ गए, तो फिर जैसे आप एंटर करते हो आपको दिखेगा कि हमने सबसे पहले गवा फर्ज लिया, जो कि ऐसा लगता है कि हाँ ये गवा ही हम खा रहे हैं, बट ये जेली फॉर्म है, ये सारे फर्ज है। यहाँ पे हमने ये 2 ट्राई किया। आप यहाँ का व्यू भी देख सकते हो खाने के साथ। गाइस, आम्ही आलेलो आहो वेना लेकला, पण इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही आमच्या मागे अति जास्त मोठं लेवल वाढल्यामुळे बोटिंग बंद आहे, त्याचा पोपट झालेला आहे। तुम्ही पाहू शकता वेना लेकचं वॉटर लेवल खूप हाय झालं होतं, त्यामुळे बोटिंग आणि मधात जाणं सगळं एंट्री बंद होतं. सो म्हणून तुम्ही येत आहे तर हा रूट होता लॉडविक पॉईंटला जाताना. अतिशय सुंदर, सगळीकडे फॉग होता, जे की तुम्ही पाहूच शकता. मला गाडीचे लाईटच दिसत होते, बाकी काहीही दिसत नव्हतं. तुम्ही खूप अतिशय आनंद व्ह्यू घेऊ शकता. इथे पोहोचल्यावर आम्ही सर्वात पहिले स्वीटकॉर्न खाल्लं, जे की खूप मस्त वाटत होतं व्ह्यूसोबत. धुकं असल्यामुळे आम्हाला जास्त काही व्ह्यू तर पाहता नाही आलं, पण आम्ही धुक्याचाच आनंद घेतलेला आहे अख्खं महाबळेश्वरमध्ये. जे की तुम्ही आमच्या क्लिप्समध्ये तर पाहूच शकता की कसं होतं काय नाही. आणि खूप मस्त वातावरण होतं तिथलं. पाऊस इथून तुम्हाला चालत जावं लागेल एलिफंट पॉईंट पाहायला आणि लॉडविक पॉईंट पाहायला. एलिफंट पॉईंट तर आम्हाला पोहोचल्यावरही तिथे काही दिसलं नाही, म्हणून तो क्लिप नाही आहे. हा आहे लॉडविक पॉईंट, जिथे की व्ह्यू दिसतो तुम्हाला, पण धुक्का आहे. स्टार्टिंग ऑफ लिंगमाला वॉटरफॉल जेव्हा तुम्ही एंटर करसाल, याच्या पुढे पण तुम्हाला थोडं बहुत ट्रेक करून ट्रेक मीन्स चालत जावं लागेल. आणि ही व्ह्यू मस्त आहे. ऑलमोस्ट मला असं वाटतं की लॉडविक पॉईंटला जाताना जो व्ह्यू होता तोच असाच होता. इथे पण आपल्याला चालतच जावं लागेल. आणि इथे मला असं वाटतं 5:30ला हा पॉईंट बंद होतो, म्हणून आम्ही पोहोचलो होतो 4:45ला. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. हा व्ह्यू आहे जो की मॅरिऑट हॉटेलकडून दिसतो सगळा. महाबलेश्वरला आलेले लोक रेनबोज घेणार. सबके सेम सेम दिखाई दे रही है, लगता है एक ही दुकान को गाइस हम आ एक गए, दुकान का ही प्रमोशन कर रहे हैं सारे लोग। बट हमारी है ब्लैक। ते है लिंगमाला वाटरफॉल। एक्चुअली अब हम आ गए हैं लिंगमाला वाटरफॉल देखने के लिए। अब लाइक व्यू है, वाटरफॉल नहीं है यहाँ से,
वो तो तुम्हें दिखेगा, रुक जा. काय सुंदर हा दृश्य आहे गाईज. बघा बघा, तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. पाऊस होत आहे, आमची छत्री काळी काळी मधात येत आहे. हे अख्खं जे तुम्हाला पांढरं पांढरं दिसत आहे फोनमधून ते आहे धुक्क. अक्षरशः फक्त इथे महाबळेश्वरमध्ये आम्ही जे पाहिलेलं आहे ते आहे धुक्क. वाटलं लिंक रेनबो प्लीज. गाइस ये रेनबो के लिए वेट कर रही है. एक्चुअली इसका टाइमिंग है बंद होने का, बट हम रुक के है तेजू के कारण. हा होता आमचा सर्वात लास्ट पॉईंट जो होता केट्स पॉईंट, ज्यातून की तुम्हाला वॉटरफॉलची एक लाईन दिसत असेल, पण ते असं आहे की ते माउंटेन्सवरून खाली येत आहे आणि ते असं लेवल बाय लेवल होतं आणि ते खूप मस्त आहे बघायला पण, दिसायला पण अतिशय सुंदर दिसत. हा होता आमच्या ट्रिपचा लास्ट पॉईंट आणि हा पॉईंट खूप मस्त होता. व्ह्यू पण छान होता तिथला. आणि आता तुम्ही बघू शकता आमची रिटर्न जर्नी चालू झालेली आहे, जे की आम्हाला खूप दम लागत होता चालताना पण. पण तुम्ही सांगू शकता मला की तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला आणि मी पूर्ण ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती सगळ्याच पॉईंट्सची देणार आहे. आणि तुम्ही जर प्रेफर करताय जायसाठी तर तुम्ही ऑलमोस्ट मला असं वाटतं वीकेंड अव्हॉइड करून वीकडेला जावं, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक बिलकुल नाही भेटणार. सबस्क्राईब माय चॅनल अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉग.